नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कशी आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे, कारण आपण श्रीमद भगवद्गीता वाचतो आणि 5 ते 6,000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवलेलं आहे की जो माझ्या सांगितल्याप्रमाणे, मी गीतेत सांगितल्याप्रमाणे आचरण करेल, जो माझा मार्ग आचरेल, जो माझ्या मार्गाने चालेल, तो माणूस सदैव सुखीच असणार आहे आणि मजेतच असणार आहे. म्हणून आपण श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतलेली आहे आणि आपण त्याचं आचरण पण करणार आहोत. जसं प्रभूंनी सांगितलं तसं आपण ते आचरणात पण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सध्या तर आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आपण श्रीमद भगवद्गीतेचा 2रा अध्याय आपण मागच्या व्हिडिओमध्ये 17 आणि 18 हे 2 श्लोक बघितले 2ऱ्या अध्यायाचे. आपण पहिला अध्याय संपवला. आपण पहिल्यापासून श्रीमद भगवद्गीता सुरू केली आणि खरोखर ज्याला त्याची गरज आहे, ज्याला खरंच शिकायची आवड आहे, तो शिकतो पण आहे. खूप सगळा प्रतिसाद पण येतो आहे आणि तो प्रतिसाद पाहून मला खूप आनंद पण होत आहे. म्हणून सगळ्यांनी असाच प्रतिसाद देत राहा आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा, व्हिडिओवर प्रेम करत राहा आणि आपल्या श्रीमद भगवद्गीतेवर प्रेम करत राहा. तर श्रीमद भगवद्गीता आपण 2रा अध्याय 19वा श्लोक घेऊया. तर आपण श्रीमद भगवद्गीतेचं पुस्तक उघडं ठेवू, बोट वळीवर ठेवू, कान व्हिडिओकडे ठेवू आणि ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करू. काढूया आपण 19वा श्लोक 2ऱ्या अध्यायातला. य येनम वेत्ति हंतारम, य येनम वेत्ति हंतारम, य येनम वेत्ति हंतारम, य येनम वेत्ति हंतारम, यश्चैनम मन्यते हतम, य येनम वेत्ति हंतारम, यश्चैनम मन्यते हतम, य येनम वेत्ति हंतारम, यश्चैनम मन्यते हतम. खालची वळ. उभौ तौ न विजानीतो, नायं हन्ति न हन्यते, उभौ तौ न विजानीतो, नायं हन्ति न हन्यते, उभौ तौ न विजानीतो, नायं हन्ति न हन्यते, उभौ तौ न विजानीतो, नायं हन्ति न हन्यते. पूर्ण श्लोक घेऊया एकदा पुन्हा. य येनम वेत्ति हंतारम, यश्चैनम मन्यते हतम, उभौ तौ न विजानीतो, नायं हन्ति न हन्यते, उभौ तौ न विजानीतो, नायं हन्ति न हन्यते. पुढचा श्लोक घेऊया 20वा. न जायते म्रियते, वा कदाचिन. खाली डबल न आलं ना तर त्याच्यातला एक न आपल्या ह्या वरच्या शब्दात घ्यायचा, म्हणजे तो खाली जोडाक्षर पहिला सुरुवातीलाच आलं त्याच्यामुळे ते आपल्याला म्हणता येणार नाही. तर आपण त्याच्यातला एक न वरती म्हणायचे, कदाचिन म्हणायचे. कदाची नाही म्हणता, कदाची असं न म्हणता कदाचिन असं म्हणायचे. न जायते म्रियते वा कदाचिन, न जायते म्रियते वा कदाचिन, न जायते म्रियते वा कदाचिन. खालची व. नायं भूत्वा भविता वा न भूयः, नायं भूत्वा भविता वा न भूयः, नायं भूत्वा भविता वा न भूयः, नायं भूत्वा भविता वा न भूयः. न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा
भविता वान भूयः. तिसरी ओळ त्याच्यातली अजो नित्यः. अजो नित्यः. अजो नित्यः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो. अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो. अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो. अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो. न हन्यते. न हन्यते हन्यमाने शरीरे. न हन्यते हन्यमाने शरीरे. न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो. न हन्यते हन्यमाने शरीरे. आता आपण मागचे 2 श्लोक आणि आत्ताचे 2 श्लोक हे पुन्हा एकदा रिपीट करूया. मागचे 2 म्हणजे 17 आणि 18. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. 17वा श्लोक. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं. विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. य एनं वेत्ति हन्तारं. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्. उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो. न हन्यते हन्यमाने शरीरे. न हन्यते हन्यमाने शरीरे. आपण आज 20 श्लोकापर्यंत दुसरा अध्याय पूर्ण केला. श्रीमद्भगवद्गीतेचा दुसरा अध्याय 20 श्लोक झालेत आपले आज. आपण थोडासा अर्थ बघूया. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडा अर्थ समजून घेण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण थोडा अर्थ जसा सांगितला आहे तसंच याच्यात पण आपण थोडं 1-2-3 मिनटं अर्थ बघूया. कारण अर्थ जेव्हा आपण बघू त्या शब्दांची त्यावेळेस आपल्याला ती संस्कृत वाचायला सोपी वाटेल. म्हणून आपण थोडा अर्थ पण बघत आहोत. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पहिल्या अध्यायामध्ये तर अर्जुन विषाद योगच होता तो. तर अर्जुन विषाद योगामध्ये अर्जुनाला विषाद झाला, अर्जुनाला शोक झाला आणि म्हणून त्याने धनुष्यबाण खाली टाकून दिला. तो पूर्ण पहिला अध्याय त्याच्यात होता. त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान त्याला समजावून सांगत आहे की तुझं काम काय, तुझं कर्म काय, तुझं धर्म काय, हे जे आहे हे सगळं तुला समजून घ्यायचं आहे. आणि असं समजून घेऊन आणि तुला युद्धाला तयार व्हायचं आहे. म्हणून तू युद्ध हे करणं गरजेचं तुला आहे. तू क्षत्रिय आहेस आणि तुला युद्ध करणं गरजेचं आहे. हा शोक करणं तुला योग्य नाही. हा शोक तुला ऐन वेळेस तुला हा शोक आठवला कुठून की तुला हे सगळे जे दिसत आहेत समोर नातेवाईक, तर हे यांना तू मारणार आहे आणि त्यांना मारण्याचं पाप तुझ्या हातून घडणार आहे. अशी बुद्धी तुला कशी सुचली? कारण ते तसं काहीच नाही आहे. तू जसं समजतोस तसं काहीच नाही आहे. की त्याच्यामध्ये मग नंतर भगवान त्याला आत्म्याचं स्वरूप समजावता येत. आत्म्याचं स्वरूप समजून सांगता येत की हे जे आहेत ते हे नुसते देह आहेत. तू यांचा विचार करू नको. विद्वान माणूस शोक करत नाही. विद्वान जो असतो तो शोक करत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला बुद्धी कशी स्थिर ठेवायची, आपलं कर्म कसं आपण व्यवस्थित पार पाडायचं आणि बुद्धी कशी स्थिर ठेवून
ते कर्म पार पाडायला मदत होते. हे पण त्याला भगवान श्रीकृष्ण समजून सांगतायत की तुझी बुद्धी ही स्थिर ठेव. ज्ञानी मनुष्य जो असतो म्हणून सांगितले भगवान श्रीकृष्णाने की मनुष्य जो असतो त्याची बुद्धी स्थिर असते आणि तो कोणत्याही क्षणी विचलित होत नाही. आनंदाचा क्षण जरी आला तरी तो विचलित होत नाही आणि दुःखाचा क्षण जरी आला तरी तो विचलित होत नाही. म्हणजे त्याची दोन्ही क्षणामध्ये, दोन्ही परिस्थितीमध्ये त्याची बुद्धी ही स्थिर असते, असे भगवान श्रीकृष्ण त्याला समजावत असतात. म्हणजे स्थितप्रज्ञ जो आपण म्हणतो ते आता आपल्याला अजून तर कळणार नाही, आपण नवीन आहोत. पण स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितली की हे तू स्वतःला मनुष्य समजतोस आणि म्हणून तुला हे सगळं तुझ्यापुढं प्रश्न उद्भवलेत की हे माझे नातेवाईक आहेत, मी यांना कसं मारू, माझे गुरुजन आहेत त्यांना कसं मारू, त्यांना मारण्याचं पाप मी कसं करू, मी पापाचा भागीदार कसा होऊ, त्यापेक्षा मी भीक मागेल, त्यापेक्षा मी कुठंतरी वनात निघून जाईल. असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला अनेक क्लुप्त्या लढवून आणि त्यांना स्वतःला युद्धापासून परावृत्त कसं करता येईल हे सगळ्या क्लुप्त्या तो लढवतो आहे आणि भगवान श्रीकृष्णाला तो सांगतो आहे. तर हे सांगत असताना भगवान श्रीकृष्ण त्याला दुसऱ्या अध्यायात पण तेच सांगतायत की तुझं कर्म काय, तुझा धर्म काय, तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म लढणे आहे आणि तुला लढणे हे अपरिहार्य आहे, असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत आहेत. आणि तेच सांगताना ते देहाचं, आत्म्याचं स्वरूप हे समजून सांगत आहेत की तू जे हे समजतो आहेत हे सगळे नुसते देह आहेत आणि आत्मा जो असतो त्या आत्म्याला मरण नाही. आत्मा, त्यांच्यातला जो आत्मा आहे याच्या मागेही तुझ्यात पण आत्मा आहे, माझ्यात पण आत्मा आहे, हे पण भगवान त्याला समजून सांगतात की आपण याच्या मागच्या काळात पण दोघंजणं होतो, याच्या पुढच्या काळात पण दोघंजणं असणार आहे. हे शरीर जे आहे ते शरीर हे नाशिवंत असल्यामुळं ते संपणार आहे आणि आत्मा हा अविनाशी असल्यामुळं हा टिकून राहणार आहे, अजरामर राहणार आहे. म्हणून ह्या आत्म्याविषयी तू शोक करणं योग्य नाही आणि देहाविषयी पण शोक करणं योग्य नाही. हे देह येतात आणि जातात, हे भगवान श्रीकृष्ण त्याला समजून सांगत असतात. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशमाव्यस्यास्य न कश्चित करतो मराठी. म्हणजे याला जे समजतोयस की मी मारणारा आहे आणि हे सगळे मरणार आहेत, म्हणजे तू स्वतःला मारणारा समजतोस, त्यांना मरणारे समजतोस, पण तशी परिस्थिती काहीच नाही आहे. तर ही परिस्थिती अशी आहे की देह मरणारे आणि देह हा नाशिवंत असल्यामुळं देहामध्ये तो आत्मा असतो आणि तो आत्मा अनेक देहाचं रूप धारण करतो आणि आत्मा हा अमर आहे. ते सांगताना पुढं भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याला की अग्नीने जळत नाही, वाऱ्याने हे होत नाही, वारा त्याला काहीच करू शकत नाही, पाणी त्याला काहीच करू शकत नाही आत्म्याला. तर तू ह्या आत्म्याचा विषयी म्हणजे ह्या देहाविषयी शोक करू नको. हे देह येणार आणि जाणार आहेत, तू सुद्धा येणार आहेस, जाणार आहेस, मी सुद्धा येणार आहे, जाणार आहे, असं भगवान श्रीकृष्ण त्याला समजून सांगतात. तसं जर पाहू गेलं तर भगवान श्रीकृष्ण हे परमपुरुष होते आणि पूर्ण अवतार होते. त्यामुळे त्यांना तसं काही त्या गोष्टीची गरज नव्हती. पण त्याला समजून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात की याच्या मागंही मी होतो, याच्या मागंही तू होता, याच्या मागंही आपण दोघं होतो, याच्या पुढेही आपण दोघं असणार आहेत, आता पण ह्या परिस्थितीमध्ये पण आपण दोघं बरोबर आहोत आणि असंच बराच काळ येणार आहे, बराच काळ जाणार आहे आणि प्रत्येक काळामध्ये आपण सोबत असणार आहेत. त्याच्यामुळं तू ह्या देहाविषयी शोक करणं योग्य नाही आणि तू शोक न करता तू स्वतःच्या शोकाला आवर, तुझा स्वतःचा धर्म समजून घे आणि तू लढायला तयार हो, असं भगवान श्रीकृष्ण त्याला परोपरीने समजावून सांगत असतात. आणि तेच सांगताना ते सांगतात की न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराण, जो की आता 20वा श्लोक आपण वाचला तो श्लोक. न हन्यते हन्य माने शरीरे. हे शरीर नाशिवंत आहे, शरीर हे येतं आणि जातं, कित्येक शरीरं येतात आणि जातात, पण आत्मा हा अमर आहे आणि त्या शरीराविषयी शोक करणं हे बुद्धिमान मनुष्याला शोभत नाही. आणि तू बुद्धिमान आहेस, क्षत्रिय आहेस आणि त्याच्यामुळे तुझा धर्म तुला समजून घेतला पाहिजे, असं भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगतात. आणि इथून पुढं म्हणजे श्री भगवान वाच्यच म्हणतोय आपण, तर ते श्री भगवान वाच्य म्हणजे भगवान त्याला समजावून सांगू लागले. आणि हे सगळं जे कथन आहे रणांगणावर चाललेलं, जे युद्धाच्या ठिकाणी प्रसंगी चाललेलं, ते सगळं कथन
संजय धृतराष्ट्राला करतो आहे. कारण संजयाला ही दिव्यदृष्टी दिलेली होती आणि ते धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे त्याला काहीच समजत नव्हतं आणि त्या दिव्यदृष्टीने तो बघून संजय धृतराष्ट्राला हे सगळं कथन करत होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाने पहिल्या गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद सांगितला आणि नंतर मग स्वतः श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद सुरू झालेला आहे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये बघा ना 18 अध्याय आहेत, पण प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतांनी प्रत्येक गुणाचं वर्णन केलं आहे, प्रत्येक दोषाचं वर्णन केलं आहे. दोष कसे नसावेत, गुण कसे असावेत, हे सगळं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केलं आहे. तर त्याच्यामुळं आपण श्रीमद्भगवद्गीता शिकतो आहोत आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न तर करणारच आहे, पण आता अगोदर आपण शिकतो आहोत आणि म्हणून सगळ्यांनी शिकण्याचा प्रयत्न करूया. आणि मी पण शिकण्याचाच प्रयत्न करत आहे. मला काही फार येतं आहे अशातलं काहीच नाही आहे, तर मी सुद्धा तुमच्यामधून शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मलासुद्धा नवीन त्याच्यात काय सापडतं, नवीन काय भेटतं, याच्यासाठी मी पण स्वतः शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. खूप सगळेजण व्हिडिओवर आपल्या श्रीमद्भगवद्गीतेवर प्रेम असल्यामुळं आपल्या व्हिडिओला बघतात. खूप कुठून बघतायत, खूप कुठून मला मेसेज येत आहेत आणि माझ्या व्हिडिओला लाईक पण मिळत आहेत. तर त्यासाठी आपण लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, नक्की करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना.